येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होतील आणि त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये सर्व जिल्हास्तरीय बैठक आम्ही सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहोत आणि मला विश्वास आहे की नांदेड जिल्हा हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्यामध्ये काँग्रेस पक्ष हा नंबर 1 कसं ठेवता येईल त्या अनुषंगाने आम्ही सर्व काँग्रेसची मंडळी हा प्रयत्न करणार आहोत। मागच्या अधिवेशनामध्ये माननीय नितीनजी गडकरी यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि नांदेड पासून बिदर पर्यंत एक संघ रस्ता या ठिकाणी व्हावा, कारण बरेचसे भाविक नांदेडहून बिदरला गुरुद्वाऱ्यासाठी त्या जात असतात। आज आपण बघतो नांदेडहून नरसीपर्यंत 4 पदरी लाईन आहे आणि नरसी पासून देगलूर पर्यंत 2 पदरी आहे आणि देगलूर पासून हानेगाव करटखेड ते हानेगाव आणि राज्य सीमेपर्यंत अत्यंत खराब रस्ता आहे आणि यात्रेकरूंना जाण्या येण्यासाठी खूप त्रास होत आहे आणि मी गडकरी साहेबांकडे ती मागणी केलेली आहे। 18 तारखेला नांदेडमध्ये संतोष देशमुख यांच्या जे मारेकरी आहेत त्यांना तात्काळ शिक्षा व्हावी, फास्ट ट्रॅकवर प्रकरण चालव ह्याच्यासाठी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। खरं तर राज्य सरकार या हत्येला ज्या पद्धतीने वेग द्यायला पाहिजे होता तो वेग देत नाहीये आणि चालढकल करत आहे। अनेक पक्षाच्या वतीने तीच मागणी आहे की त्या ठिकाणी निष्पक्षपणे त्या ठिकाणी चौकशी व्हावी, कारण जो पकडलेले जे आरोपी आहेत त्यांच्याशी संबंधित आहेत असं बरेच जणांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने चौकशी निष्पक्ष होण्यासाठी त्यांनी राजीनामा देऊन बाजूला राहावं असं सर्वांचं म्हणणं आहे। भाजपमध्ये पक्षाला बिलकुल गळती नाहीये। जी लोक आज आपण बघता कंधार लोहा मतदारसंघातली जी मंडळी गेलेली आहेत भाजपमध्ये, ती मंडळी ही पूर्वीपासूनच माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या सोबत होती। त्यांना फक्त एवढंच अडचण होती की तिथं चिखलीकर साहेब भाजपमध्ये असल्यामुळं त्यावेळेस ते गेले नाही आणि आज चिखलीकर साहेब राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळं ती मंडळी आज भाजपमध्ये गेलेली आहे।